ओके, ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बॅक्टेरियाची मॉर्फोलॉजी अँड स्ट्रक्चर किंवा डिफरंट त्याचे स्ट्रक्चर होते, त्याचे फंक्शन्स बघितले आपण. तर इन दिस लेक्चर वी हॅव टू स्टडी द हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्कोप. हिस्ट्री आणि डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्कोप म्हणजे मायक्रोस्कोपचा शोध कसा लागला आणि स्टार्टिंग पासून तर एंड आत्ता रिसेंटपर्यंत त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होत गेले, म्हणजे डेव्हलपमेंट काय काय होत गेलं. जस्ट टाईमलाईन बघणार आहोत आपण. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त डिटेल मायक्रोस्कोपमधलं डिटेल आपण इथं नाही बघणार आहोत, कारण की नंतर प्रॅक्टिकलला तुम्हाला डिफरंट मायक्रोस्कोपचं वर्किंग कसं आहे, बाकीच्या गोष्टी शिकवल्या जातील. इथं फक्त टाईमलाईन बघणार आहोत, मायक्रोस्कोपचं डेव्हलपमेंट कशी झाली आणि हिस्ट्री कशी झाली. ठीक आहे. फर्स्ट थिंग इज व्हॉट इज मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप म्हणजे काय आहे? मायक्रो मीन्स तुम्हाला माहिती आहे स्मॉल, स्कोप मीन्स मॅग्निफाय करणे. ठीक आहे. तर अ बायोलॉजिकल टूल विच कॅन बी यूज टू व्ह्यू ऑब्जेक्ट्स दॅट कांट बी सीन विथ द नेकेड आईज. अशा वस्तू किंवा अशा लहान मायक्रोस्कोप असतील त्यांना आपल्याला जर बघायचं असेल तर ते बघण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा यूज करतो. ओके, बायोलॉजिकल टूलचा यूज करतो. तर आपण ज्या नेकेड आयजने बघू शकत नाही, मीन्स आपण जर असं बारीक बघितलं तर आपल्याला दिसत नाही, त्या वस्तू आपल्या बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज पडते. मीन्स लार्जर मॅग्निफिकेशनची गरज पडते. ठीक आहे. तर आपण लाईटचं म्हणजे लाईटची जेवढी वेव्हलेंथ आहे, विजिबल लाईटची वेव्हलेंथ जी आहे तीच आपण बघू शकतो. ओके, विजिबल लाईटच्या वेव्हलेंथने आपण जे खालचे लोअर वेव्हलेंथचे असतील ते लोअर वेव्हलेंथचे आपण वेव्हज बघू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्या डोळ्यांनी त्या वस्तू दिसत नाही. ठीक आहे. तर जनरली डिफरंट सेल, टिश्यू किंवा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. तर तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय ब्लड आहे, नंतर इथं मॉस्किटो आहे. मॉस्किटो बघतोय आपण, तो स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची इमेज आहे ती. तर हा अमिबा आहे. अमिबा म्हणजे प्रोटोझोआ आहे. ठीक आहे. तर मायक्रोस्कोपचा यूज आहे. तर इन 1000 AD, ओके, जे 1000 सेंचुरी जी होती त्या सेंचुरीमध्ये फर्स्ट आय ग्लासेस हे शोधण्यात आले. त्याच्यामुळे त्याला आय ग्लासेस न म्हणता तेव्हा रिडिंग स्टोन म्हटलं होतं. ठीक आहे. तर फर्स्ट विजनरी एड वॉज इन्व्हेंटेड. मीन्स स्मॉल ग्लास होते, स्मॉल ग्लास फिट केलेले होते फॉर फ्रेम, अशा साध्या फ्रेमला फिट केलेले होते आणि त्याच्याने आपण रीडिंग करू शकतो, मीन्स मॅग्निफिकेशन करू शकतो. ओके, नोन ॲज रीडिंग स्टोन. त्याला रीडिंग स्टोन म्हटलं होतं तेव्हा. व्हॉट डू वी कॉल दिस टुडे? टुडे आपण काय म्हणतो त्याला? स्पेक्स किंवा गॉगल्स म्हणतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट आहे 1590. 1590 मध्ये जेन्सेन अँड जेन्सेन फर्स्ट एक्सपेरिमेंटेड विथ मल्टिपल लेन्सेस इन अ ट्यूब. ही जी ट्यूब दिसते तुम्हाला, ती ट्यूब आहे फर्स्ट कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके, ही एक ओबडधोबड त्यांनी तेव्हा बनवलेली एक ट्यूब आहे. ती ट्यूबलाच काय म्हणतात? फर्स्ट कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके, इन दॅट एका साईडला, एका एंडला त्यांनी एक कॉन्व्हेक्स लेन्स लावली असेल, सिंपल ग्लास लेन्स, आणि दुसऱ्या एंडला पण एक कॉन्व्हेक्स लेन्स लावली असेल. तर त्या लेन्समधून मीन्स इज अ स्मॉल टेलिस्कोप सारखं आहे. ठीक आहे. द टेलिस्कोप जसा असतो लार्ज टेलिस्कोप, तसंच हा एक स्मॉल टेलिस्कोप होता. तोच त्यावेळेस इतकी डेव्हलपमेंट नव्हती, त्यामुळे हा फक्त असा ट्यूबमध्ये इन्सर्ट केलेला होता. ओके, ही रबर ट्यूब दिसते तुम्हाला आणि मेटल पीसेस दिसत आहेत बोथ एंडला. तर एका एंडने बघायचं आणि एका एंडने त्याला ऑब्झर्व करायचं. ठीक आहे. नंतर मीन्स लार्जर कंपाऊंड मायक्रोस्कोपचा टुडे आपण लॅबमध्ये यूज करतो, तो लार्जर मायक्रोस्कोप हा तुम्हाला फिगरमध्ये दिसतोय. तर नेक्स्ट आहे इन 1665 द डिस्कवरी ऑफ द सेल. रॉबर्ट हुक होता. रॉबर्ट हुकने 1665 मध्ये फर्स्ट वेळेस सीन केलं होतं की सेल काय असतं. तर ही ऑब्झर्व द
कॉर्क. ओके. तर झाडाची कॉर्क जे आहे ते कॉर्क त्याने फर्स्ट टाइम ऑब्झर्व केली अंडर द मायक्रोस्कोप. त्याने जी मायक्रोस्कोप डेव्हलप केली होती ती फिगर मध्ये दिसते तुम्हाला. ओके. इट्स अ लार्जर व्हर्जन ऑफ लेन्सेस. थोडंसं ग्लास लेन्सेस त्याने हायर डेव्हलप केल्या आणि त्याला एक प्रकारचा आकार दिला आणि इथं ऑब्जेक्ट ठेवायचा आणि त्याच्यानंतर इथून डिफरंट ग्लास वगैरे किंवा डिफरंट लेन्थने ग्लास इन्सर्ट करून त्याच्यातनं बघायचं आणि आपल्याला इमेज ही लार्ज प्रमाणात दिसते. त्याने ही दिसते तुम्हाला इथं फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट. तर हे जर कॉर्क बघितला आपण, वाळलेला कॉर्क जर बघितला तर त्या कॉर्कमध्ये तुम्हाला असं दिसतं की छोटे छोटे सेल्स दिसतात. ओके. मीन्स असं हनीकॉम लाईक स्ट्रक्चर दिसतं. तर त्यालाच त्याने सेल्स म्हटलं होतं. जे हनीकॉम लाईक स्ट्रक्चर दिसत होतं ते इंडिव्हिज्युअल असं एक्झागोन टाईप पोकळी दिसत होती. ते एक्झागोन टाईप पोकळीलाच त्याने काय म्हटलं होतं, सेल्स म्हटलं होतं. मीन्स ही डिस्कवर्ड द सेल वर्ड फॉर फर्स्ट टाइम. रॉबर्ट हुकने सेलचा शोध लावला हे सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट इन 1674 मध्ये अँटन व्हॉन लिओनॉकने डिफरंट डेव्हलपमेंट केले मायक्रोस्कोपमध्ये आणि त्याने नंतर ते ॲनिमॅक्युल्स बघितले अंडर दॅट मायक्रोस्कोप. ओके. आपण अँटन व्हॉन लिओनॉकच्या हिस्ट्रीमध्ये बघितलंच की त्याने काय काय डेव्हलपमेंट केल्या होत्या. तर द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, ही इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, created a simple microscope to view blood, yeast and insects. तर he observed the first time bacteria, different yeast, animal blood for the first time. ओके. फर्स्ट टाइम त्याने ॲनिमल ब्लड, ईस्ट किंवा इन्सेक्टचे स्मॉल लेग्स असतील किंवा त्यांचे आयज असतील ते त्याच्या मायक्रोस्कोप खाली बघितले त्याने. ठीक आहे. तर ॲक्च्युअली त्याची मायक्रोस्कोप एक असे ग्लास मेटलवरती इथं लेन्स होत्या, नंतर एक सॅम्पल होल्डर होतं, नंतर फोकस नोब होतं. मीन्स त्याने ॲडजस्टमेंटसाठी एक प्रकारचं हायली सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट बनवलं होतं. ठीक आहे. नंतर सॅम्पल ट्रान्सलेटर वगैरे होतं तिथं. सिम्पल मायक्रोस्कोपचा फर्स्ट टाईप होता हा. ठीक आहे. नंतर इन्व्हेंटेड न्यू मेथड्स इन लेन्स क्रिएशन. ते ग्लास क्रिएशन जे होतं तर त्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स वगैरे कसे डेव्हलप केले त्यांनी. नवीन ग्लास ग्राइंडिंग होते, ते ग्लास ग्राइंडिंग त्याने डेव्हलप केले, न्यू लेन्स क्रिएट केले. जी याची अँटन व्हॉन लिओनॉकची जी मायक्रोस्कोप होती ती मॅग्निफाय करत होती अप टू द 270 टाइम्स डायमीटर. मीन्स एखादा ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट 270 मॅक्झिमम लिमिटपर्यंत किती होतं, 270 टाइम्सपर्यंत त्या ऑब्जेक्टला मॅग्निफाय करू शकत होती त्याची मायक्रोस्कोप. ठीक आहे. तर आधीच्या ज्या टेलिस्कोप किंवा मायक्रोस्कोप होत्या त्या अप टू द 150 किंवा 10 टाइम्स 20 टाइम्स मॅग्निफिकेशन करत होत्या. बट अँटन व्हॉन लिओनॉक ग्रेटर मॅग्निफिकेशन करत होता. ठीक आहे, त्याच्या मायक्रोस्कोपचा यूज करून. नंतर डिफरंट ॲनिमल स्मॉल ॲनिमल्स किंवा ब्लड, ईस्ट, इन्सेक्ट त्याने त्याच्या मायक्रोस्कोप खाली बघितलंय. त्यालाच त्याने वर्ड दिला होता ॲनिमॅक्युल्स. ओके. आपण हिस्ट्रीमध्ये बघितलं तेव्हा त्याने त्या डिफरंट ऑर्गॅनिझम्सला किंवा क्रिचर्स होते ते स्मॉल क्रिचर्सला त्याने नाव दिलं होतं की ॲनिमॅक्युल्स. ठीक आहे. थांबा एक मिनिट, कोणाला जॉईन करायचं असेल तर बघतो. Okay. Next is in 17th and up to the 19th century. ओके. 1930 पर्यंत डिफरंट इम्प्रूव्हमेंट्स होत गेले मॅग्निफिकेशन मध्ये. इम्प्रूव्हमेंट वेअर मेड टू इन्क्रीज मॅग्निफिकेशन अँड व्ह्यूइंग कॅपेबिलिटीज. मायक्रोस्कोपमध्ये छोटे छोटे जसं जसं मेटलच्या शोध लागत गेले किंवा डिफरंट साईज डेव्हलप होत गेल्या तर आयपीसचं ऑर्गनायझेशन करण्यात आलं. नंतर ऑब्जेक्टिव्ह लेन्सचं ऑर्गनायझेशन करण्यात आलं. त्याच्यामध्ये मग इल्युमिनेशनसाठी लाईट मिरर यूज करण्यात आले. मीन्स
थोडे थोडे डेव्हलपमेंट होत गेले त्याच्या इक्विपमेंटमध्ये आणि परत मॅग्निफिकेशनमध्ये पण, कारण की डिफरंट ग्लास डेव्हलप होत गेले, त्याच्यामुळे मॅग्निफिकेशन वाढत गेलं. नंतर इन 1830 जॅक्सन रिड्युसेस द स्पेरिकल अबॅरेशन ऑन लेन्सेस. तर आधीच्या ज्या लेन्स होत्या त्या लेन्समध्ये असं स्पेरिकली जे अबॅरेशन होतं, अबॅरेशन म्हणजे अडथळे यायचे, ब्लर इमेज डेव्हलप व्हायचे स्टार्टिंगला. तेव्हा जॅक्सनने काय केलं, डिफरंट लेन्स इंट्रोड्यूस केल्या, त्याच्यामुळे जे लेन्सवरती ब्लर होत होतं, ठीक आहे, ऑब्जेक्टमध्ये ब्लर होत होतं, ते ब्लर इमेज रिड्यूस झाली. ठीक आहे. इन 1903 सिगमोंडी डेव्हलप द अल्ट्रा मायक्रोस्कोप. तुम्हाला हे फिगरमध्ये दिसतंय, त्याला अल्ट्रा मायक्रोस्कोप म्हणायचे. नंतर अलाउ सायंटिस्ट टू व्ह्यू ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन वेव्हलेंथ ऑफ लाईट. म्हणजे लाईटची वेव्हलेंथ आहे त्याच्यापेक्षाही स्मॉलर ऑब्जेक्ट ऑब्झर्व करू शकत होतं बाय युझिंग द अल्ट्रा मायक्रोस्कोप. दॅट्स वाय ही गिवन अ नोबल प्राइज. त्याला नोबल प्राइज मिळाला होता इन 1925 मध्ये. ठीक आहे. नंतर इन 1931 परत इन 1931 इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागला. तर अर्न्स्ट रुस्का, हिअर द, इथं रुस्क लिहिलंय फक्त, तर रुस्का नाव होतं त्याचं, अर्न्स्ट रुस्का अँड नोल अँड अर्न्स्ट रुस्का या दोन सायंटिस्टने इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लावला. ठीक आहे. तर ट्रॅडिशनल वेने बघितलं आपण, ट्रॅडिशनल वे मध्ये मायक्रोस्कोपमध्ये व्हिज्युअलायझिंगसाठी आपण काय लाईट यूज करत होतो. ठीक आहे, इमेज व्हिज्युअलायझेशनसाठी लाईटच्या बेसिसवर इमेज व्हिज्युअलाइज करत होतो आपण. बट लाईटचे वेव्हलेंथ कमी असल्यामुळे तिथपर्यंत एक प्रकारचं लिमिटेशन येऊन जातं. बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे त्यांची वेव्हलेंथ खूपच लहान असल्यामुळे, किंवा बाकी जे रेडिएशन आहे त्यांची वेव्हलेंथ, जे इलेक्ट्रॉन बीम असतात, इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ खूप कमी असते. तर इलेक्ट्रॉन बीमचा यूज करून आपण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप डेव्हलप केलेली आहे रुस्काने. ठीक आहे. तर ही तुम्हाला स्टार्टिंगला इमेज दिसते आहे. ओके, लेझर पॉइंटरकडे बघा, तर त्याच्यामध्ये ती जी इमेज दिसते ती ॲक्च्युअल रुस्काने डेव्हलप केलेली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होती इन 1930 मधली. ओके, इन 1930 किंवा 1931 मध्ये त्याने डेव्हलप केलेली होती. तर डिफरंट मेटल्स यूज केलेले होते, खूप मोठी होती, साईजने खूप मोठी होती, एक रूम ऑक्युपाय करेल इतकी मोठी त्याची मायक्रोस्कोप होती. मग त्याच्यामध्ये uses electron rather than light. Okay, he magnify the image by using electrons rather than light. ट्रॅडिशनल मायक्रोस्कोप ज्या होत्या तुमच्या त्याच्यामध्ये लाईटचा यूज केला गेला होता, पण या ठिकाणी हायर मॅग्निफिकेशन होण्यासाठी आपण इलेक्ट्रॉनचा यूज करतो आहे. अलो फॉर द व्ह्यूइंग ऑफ ऑब्जेक्ट ॲज अ स्मॉल ॲज डायमीटर ऑफ अन ॲटम. मीन्स ॲटमचं डायमीटर जेवढं आहे तिथपर्यंत आपण मॅग्निफिकेशन करू शकतो बाय युझिंग अ इलेक्ट्रॉन बीम. ओके, ही ओन द नोबेल प्राइज इन 1953. 1953 मध्ये त्याला नोबेल प्राइज मिळाला बिकॉज दॅट ऑफ इन्व्हेन्शन. ओके, दिस इन्व्हेन्शन केम इन टू एक्झिस्टन्स. दॅट्स वाय मेनी स्मॉल फीचर्स रिव्हील बाय अदर सायंटिस्ट. ओके, डिफरंट सायंटिस्टने स्मॉल फीचर्स किंवा जे अल्ट्रा मायक्रोस्कोपिक इमेजेस आहेत ते डेव्हलप केले. आपण काल बॅक्टेरियाचं जे मायक्रोस्कोपमध्ये बघितलं आपण, ते तुमच्या स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या इमेजेस होत्या, त्या डिफरंट इमेजेस या सगळ्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या इमेजेस होते. ठीक आहे. तर आत्ताची जी यूज केली, आता हे फिगरमध्ये दिसतंय तुम्हाला, तर आत्ताची ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज केलेली आहे टुडे. त्याच्यामध्ये डिफरंट कम्प्युटर स्क्रीन असते, नंतर डिफरंट डिटेक्टर असतात, लाईट डिटेक्टर असतात, नंतर ट्रान्सफॉर्मर असतात. ओके, डिफरंट लेन्स असतात, सॉरी लेन्स हिअर, इथं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये लेन्स यूज नाही करत, म्हणजे ग्लास लेन्स नाही यूज करत. जर इथं काय होतं, इलेक्ट्रॉन बीमला कंट्रोल करण्यासाठी मॅग्नेट यूज केलं जातं. ओके, मॅग्नेटिक फील्ड कंट्रोल दॅट इलेक्ट्रॉन बीम, म्हणजे मॅग्नेट यूज करून, मोठे मोठे मॅग्नेट्स यूज करून त्या इलेक्ट्रॉन बीमला कंट्रोल केलं जातं. ठीक आहे. याच्यासाठी एकदम हायली सोफिस्टिकेटेड वेल इक्विप मटेरियल लागतं आणि वेल इक्विप फिजिक्सचं नॉलेज असणारा माणूस हँडल करण्यासाठी लागतो जवळजवळ.
इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये डिफरंट टाईपचे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत. त्याच्यामध्ये स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप आहे. स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप मध्ये काय 3D इमेज मिळते. ठीक आहे. इन 1981 इन्व्हेंटेड बाय द बिनिंग अँड रोअर. बिनिंग अँड रोअरने इन्व्हेंट केलेले आहे स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप. मीन्स स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप काय करते, ते एक इमेज स्कॅन करते, 3D इमेज स्कॅन करते. इथं तुम्हाला सिलिकॉनचे ॲटम दिसतात फिगरमध्ये. नंतर सरफेस ऑफ गोल्ड, ओके, गोल्ड पीसचा सरफेस दिसतोय, त्याच्यामध्ये डिफरंट ॲटम्स तुम्ही ऑब्झर्व करू शकता. इतक्या स्मॉलर अमाऊंटने मॅग्निफिकेशन होऊ शकतं. मीन्स जर बघितलं लाईट मायक्रोस्कोपचं मॅग्निफिकेशन जनरली आपली लॅबमध्ये जी यूज करतात तिचं मॅग्निफिकेशन 1000 एक्स पर्यंत असू शकतं किंवा 2000 एक्स पर्यंत असू शकतं. मीन्स 1000 वेळा किंवा 2000 वेळा मॅग्निफिकेशन होऊ शकतं त्या इमेज ऑब्जेक्टचं. बट इन केस ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वी कॅन मॅग्निफाय द ऑब्जेक्ट अप टू द 10 लाख किंवा 20 लाख पर्यंत मॅग्निफिकेशन करू शकतो आपण. म्हणजे 1 लाख पासून तर 10 लाख 20 लाख पर्यंत मॅग्निफिकेशन करू शकतो इमेजचं. मीन्स ॲटॉमिक लेवलपर्यंत आपण मॅग्निफिकेशन करू शकतो. ठीक आहे. तर बर्थ ऑफ नॅनो सायन्स म्हणजे स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोपचा यूज शोध लागल्यामुळेच नॅनो सायन्सचा उदय झाला. ठीक आहे. नंतर ही ओन द नोबेल प्राइज, बोथ आर ओन द नोबेल प्राइज इन 1986 बिकॉज ऑफ दॅट इन्व्हेन्शन. ओके. नंतर आहे टुडे आपण क्लासमध्ये आज यूज करतो ते कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप असते. ही लॅबमध्ये यूज करतो आपण, ही कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप असते. त्याच्यावर ते बायनोक्युलर लेन्स असतात. नंतर कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप आहे ती. नंतर स्टेरिओस्कोपिक मायक्रोस्कोप असते. नंतर ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधलीच ती हाय रिझोल्युशन पॉवरची मायक्रोस्कोप असते. त्यालाच आपण हाय रिझोल्युशन ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणतो. त्यालाच आपण वर्ल्ड बेस्ट मायक्रोस्कोप पण म्हणू शकतो. ओके. मॅग्निफिकेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मीन्स इलेक्ट्रॉन बीट ट्रान्समिट होतात. आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप साठी ऑब्जेक्ट बघण्यासाठी आपल्याला डिफरंट टेक्निक्स फॉलो करावं लागतात. विदाउट दॅट टेक्निक फॉलो नाही केलं तर आपण एक बहुत मीन्स खूप लेंथी प्रोसेस आहे. ओके. तर ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप आहे. तर त्याच्यामध्ये वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल मायक्रोस्कोप म्हटलं जातं. अलाउज सायंटिस्ट टू व्ह्यू इंडिव्हिज्युअल ॲटम्स. जे इंडिव्हिज्युअल ॲटम्स असतात कोणत्याही एलिमेंटचे ते ऑब्झर्व करू शकतात. त्यालाच ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप म्हणतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप बघितलं तुम्ही आपण यूज करतो. त्याच्यामध्ये आय पीस असतो, नंतर ऑब्जेक्टिव्ह असतात. डिफरंट लॅबमध्ये जर आत्ता यूज करतो आपण ती 10-12 हजार पर्यंत मायक्रोस्कोप मिळून जाते आपल्याला कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप. तर त्याच्यामध्ये आय पीस हे 10x किंवा 5x चे असतात. आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स जे असते त्याच्यामध्ये 3 टाईपचे लेन्स असतात. एक 10x असतो, एक 40x असतो आणि एक 100x असतो. आणि हे डिफरंट पार्ट्स तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिकल होईल तर त्यांचा यूज कसा आहे काय आहे ते नंतर प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला व्यवस्थित सांगणारच आहे. तर मॅग्निफिकेशन कसं होत असतं, आय पीस इथं पण कॉन्व्हेक्स लेन्स असते आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्समध्ये पण कॉन्व्हेक्स लेन्स असते. तर ज्या वेळेस आपण कॉन्व्हेक्स लेन्समधून बघतो तर काय होतं, लाईट रेज एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतात ऑब्जेक्टवरती. ते कॉन्सन्ट्रेशनमुळेच आपल्याला इमेजचा लार्जर व्ह्यू दिसतो. ठीक आहे. मॅग्निफिकेशन होतं त्या इमेजचं. तुम्हाला तो प्रिझमचा एक्सपेरिमेंट माहितीच असेल. त्या प्रिझमच्या एक्सपेरिमेंटच्याच बेसिसवरती मायक्रोस्कोप कसं वर्किंग करतं, त्याचं मेकॅनिझम कसं आहे ते त्याच्यावर डिपेंड असतं. नंतर स्टेरिओस्कोपिक मायक्रोस्कोप आहे. स्टेरिओस्कोपिक मायक्रोस्कोपमध्ये 3D इमेज बघू शकतो आपण. ठीक आहे. लाईटचा सोर्स यूज करून आपण 3D इमेज बघू शकतो. डिफरंट इन्सेक्ट्स किंवा सीडबोर्न इन्फेक्शन जे असतं, फंगल सीडबोर्न इन्फेक्शन, त्याचं ऑब्झर्वेशन स्टेरिओस्कोपिक मायक्रोस्कोपने आपण करू शकतो. नंतर ॲटॉमिक इमेजमध्ये दिसते तुम्हाला ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप कसे आहे. इथं डिफरंट वायरिंग आहे, तिथं इलेक्ट्रॉनिक्सचा खूप मोठ्या प्रमाणात यूज आहे. नंतर हाय रिझोल्युशन ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे 3 टाईप्स असतात जनरली. एक स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असते, एक
ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असते, त्यालाच म्हणतात हाय रिझोल्युशन ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि नंतर आहे एक ट्रान्समिशन स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे 3 प्रकारचे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत. ठीक आहे. ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे खूप कॉस्टली असतात. ते अप टू द 1 करोडपेक्षा जास्त असतात. 1 करोड टू 1.5 करोड पर्यंत त्यांची किंमत असते. ठीक आहे. तर हे फक्त तुम्हाला एकदम सिम्पल मध्ये आहे. यूजीला इथपर्यंतच, इतकं जरी केलं तरी भरपूर आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या डेव्हलपमेंटमध्ये. तर डिटेलमध्ये जर खूप घ्यायला झालं तर बाकीच्या मायक्रोस्कोपचे खूप टाईप्स आहेत की खूप गोंधळ होईल तुमचा. कॉन्फोकल मायक्रोस्कोप आहे, परत फेस कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप आहे, परत लाईट मायक्रोस्कोप, डिफरंट लेझर मायक्रोस्कोप आहेत. जर डिफरंट आणि त्यांच्या सायंटिफिक स्टेजेस पण खूप जबरदस्त आहेत आणि त्याच्यामध्ये खूप इन्व्हेन्शन झालेले आहेत. जर इतकी डिटेल हिस्ट्री घेतली तर तुम्हाला त्याचं म्हणजे कोर्स वाईज काही आत्ता यूज होणार नाही. इतकं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तुमच्या कोर्ससाठी, या डेव्हलपमेंटच्या डिफरंट टाईमलाईनमध्ये काय काय झालेलं आहे ते जरी लक्षात ठेवलं तर भरपूर आहे. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे आजच्या लेक्चरमध्ये? हॅलो, समजलंय सगळ्यांना? त्याच्यामध्ये तुम्ही इतकं विचार नका करू की काय आहे काय नाही. फक्त हिस्ट्री लक्षात ठेवा. हिस्ट्री लक्षात ठेवा. बाकीचं दुसरं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही जास्त. कोणती डेव्हलपमेंट केव्हा झाली, कोणतं काय झालं, केव्हा झालंय, इतकं लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे कोणाला? क्वेश्चन विचारायचे असेल तर विचारा. कालच्या लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम कोणाला? ओके, ठीक आहे. मग एंड करू आजची मीटिंग आपण.